तीन कागदपत्र या लाभार्थ्यांना दरमहा ₹2,500 अनुदान. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. तर ही अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानात वाढ. 20 मार्चपर्यंत कागदपत्र सादर करावे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून आता लाभार्थ्यांना दरमहा ₹2,500 अनुदान थेट बँक खात्यात हस्तांतरणाद्वारे डीबीटीद्वारे जमा होणार आहे. या वाढीव लाभासाठी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र पोर्टलवर अपडेट करणे आणि आधार संलग्नीकरण करणे अनिवार्य आहे, अशी माहिती नंदुरबारचे नायब तहसीलदार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. पूर्वीच्या अनुदानात ₹1,000 वाढ करून ते आता ₹2,500 करण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील 544 आणि श्रावणबाळ योजनेतील 57 लाभार्थ्यांचे UID कार्ड व आधार कार्ड अद्याप लिंक नसल्याचे समोर आले आहे. तर संबंधित सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या UDID कार्डची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड क्रमांक आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत अशी 3 कागदपत्रे गावातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे किंवा तहसील कार्यालय नंदुरबार संजय गांधी योजना शाखा येथे 20 मार्च 2026 पूर्वी सादर करावे. तसेच अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांनी दिव्यांग UID पोर्टलवरून आपली eKYC प्रक्रिया देखील पूर्ण करून घ्यावी. दिव्यांग लाभार्थ्यांनी या वाढीव लाभापासून वंचित राहू नये यासाठी मुदतीपूर्वी कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन नायब तहसीलदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेले आहे. तर अशा प्रकारे ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.